विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी या वर्गातील जनरल सायन्स अर्थात सामान्य विज्ञान या विषयातील दुसरा युनिट आपण अभ्यासणार आहोत. युनिटचे नाव आहे प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन, म्हणजे वनस्पती रचना आणि कार्य. मागील वेळेला तुम्हाला मी या पाठाचे वाचन करण्यासाठी सांगितलेले होते. तुम्ही पाठाचे वाचन केलेले नसेल तर आपल्या पाठ्यपुस्तकातील दुसरा घटक जो आहे त्याचे वाचन तुम्ही करून घ्यायचे आहे. ठीक आहे. लेट्स रिकॉल. पहिल्यांदा आपल्याला विचारलेला आहे काही प्रश्न, ते मागील पाठावर आधारित आहेत. व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लॅन्ट्स अराउंड अस. आपल्याला आजूबाजूचे जे काही वनस्पती आहेत ते आपल्याला कशावरून निरीक्षण करता येतात किंवा सहजपणे कसे काय लक्षात येतात, कसे काय आपण ओळखू शकतो त्यांना. व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लॅन्ट्स अराउंड अस. आपल्या आजूबाजूचे जे वनस्पती आहेत ते आपण निरीक्षण करून त्यांचे जे काही पानं आहेत, त्यांचे मुळं आहेत, खोड आहे, फळं आहे, फुलं आहे, या सगळ्यांवरून त्यांचं आपण निरीक्षण केल्यानंतर ते ओळखू झाड कशाचं आहे. बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे व्हॉट आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लॅन्ट. वनस्पतींचे वेगवेगळे अवयव कोणते कोणते आहेत. मी आताच तुम्हाला पहिल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. वनस्पतीचे कोणते कोणते पार्ट्स आहेत, अवयव कोणते आहेत. तर पहिले मुळं म्हणजे रूट्स, दुसरा आहे स्टेम, तिसरा आहे लिव्ज नंतर फ्लावर नंतर फ्रूट. अशा प्रकारे व्हेरियस पार्ट्स आपल्याला सांगता येतील प्लॅन्ट्सचे. बघा, या ठिकाणी पुन्हा सांगितलेलंच आहे. द रूट, स्टेम, लिव्ज, फ्लावर्स, फ्रूट्स एसेट्रा ऑफ डिफरंट प्लॅन्ट्स आर डिफरंट. प्रत्येकच वनस्पतीचे खोड, त्यानंतर पानं, फुलं, फळं हे सारखे असतात का? नाही, ते वेगवेगळे असतात. वी कॅन आयडेंटिफाय प्लॅन्ट्स विथ द हेल्प ऑफ दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. आपण ते ओळखू शकतो कशाच्या मदतीने? विथ द हेल्प ऑफ दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. अलग अलग त्यांचे जे काही लक्षणं आहेत त्यांच्यावरून आपल्याला ते ओळखता येतात. गुणधर्म वेगवेगळ्या वनस्पतीचे वेगवेगळे असतात. लेट अस नाऊ ॲक्वाइंट अवर सेल्फ विथ दिज प्लॅन्ट ऑर्गन्स इन ग्रेटर डिटेल. आता आपण त्या वनस्पतींबद्दल आणखी विश्लेषण करूया. रूट, सगळ्यात पहिले रूट म्हणजेच मुळं. आता मुळांबद्दल आपल्याला बघायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ट्राय दिस, करून पहा. कीप अ मॉइस्टन्ड बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. चुरगळलेला एक पेपर घ्यायचा, त्याला ओलसर करायचं आहे आपल्याला, आणि कोनिकल फ्लास्क आपल्या प्रयोगशाळेमध्ये असते त्यामध्ये त्याला टाकायचं आहे. प्लेस सम सोक्ड मॉथ बीन्स ग्रॅम सीड्स इन द फ्लास्क बिटवीन द पेपर अँड द ग्लास वॉल. आता आपल्याला त्यासोबतच मॉथ बीन म्हणजे मोठ वगैरे आपण जे काही असतो, मटकी चालू शकते. त्याशिवाय जे काही छोटे छोटे आपल्या घरी बिया असतात, चना म्हणा किंवा आणखी तर जे काही बिया आहे, वाटाणा वगैरे, ते आपण घेऊ शकतो. या ठिकाणी मूठ घेतलेली आहे, मूठ घेतली तरी चालेल, बरबटी घेतली तरी चालेल. ठीक आहे. आणि ते जो काही ग्लास फ्लास्क आहे त्यामध्ये आपल्याला त्याला टाकायचं आहे. ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन सीड्स इन 2 or 3 days. 2-3 दिवसानंतर त्याला आपल्याला निरीक्षण करायचं आहे. द पार्ट दॅट, आता हे आकृतीमध्ये जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्याची हा भाग दिसेल आपल्याला, मूठचा जो काही बी आहे त्याचा. द पार्ट दॅट ग्रो फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉईल इज कॉल्ड द रॅडिकल. जो भाग इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉईल म्हणजे मातीकडे जाणारा जो भाग आहे, बघा या ठिकाणी दाखवलेला भाग आहे, हा जमिनीकडे जाणारा भाग आपल्याला दिसतो आहे, हा भाग रॅडिकल. आणि जो वरच्या भागाला चाललेला आहे त्याला प्ल्युम्युल असं म्हणतो. म्हणजे हा प्ल्युम्युलचा भाग आणि हा रॅडिकलचा भाग लक्षात ठेवायचा आहे. प्ल्युम्युल म्हणजे काय आणि रॅडिकल म्हणजे काय, महत्त्वाचा भाग आहे प्ल्युम्युल आणि रॅडिकल. ठीक आहे. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉईल इज कॉल्ड रॅडिकल. ह्या डेफिनेशन आहे, डेफिनेशन रॅडिकलची आणि प्ल्युम्युलची डेफिनेशन दोन्ही नोट डाऊन करून घ्यायचे आणि पाठ करून घ्यायचे. ठीक आहे. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. जे रूट, मूळ काय होते, रॅडिकलपासून तयार होते, ते जमिनीच्या आतमध्ये जाते आणि त्याचंच पुढे रूपांतर मुळामध्ये होते. द रूट इज थिक नियर द ग्राउंड. मूळ हे जमिनीच्या जवळ जास्त जाड असते. अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू अ पॉइंटेड एंड. आणि मग ते हळूहळू काय होते, त्याचा जो काही जाडपणा आहे तो कमी कमी होऊन जातो. पहा या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेला आहे. जमिनीच्या पाचचा जो मूळ आहे हा भाग जाड दिसतो आहे, तर इकडला भाग टॅपरिंग म्हणजे निमुळता होत चाललेला आहे. प्रत्येक ठिकाणी निमुळता होताना आपल्याला दिसतो आहे. अशा प्रकारचं जे आहे हे मूळ आहे. मुळाची रचना अशा पद्धतीची असते, जमिनीपाशी जाड असते, तर बाकी ठिकाणी ती अशी
कशा प्रकारच्या आकृतीवरून दिसते आहे, बरोबर आहे. The root is thick near the ground and gradually tapers to the pointed edge. This part of the plant growing below the soil is for support is called root. वनस्पतीला आधार देण्यासाठी म्हणून, सपोर्ट करण्यासाठी म्हणून रूट हे अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करते. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉईल. जमिनीत काही मुळं जे आहेत ते सेकंडरी रूट म्हणजे द्वितीय मुळंसुद्धा निर्माण करतात आणि ते जमिनीच्या बाजूला पसरतात. ठीक आहे. त्यासोबतच काही मुळं ही जमिनीच्या आतमध्ये सुद्धा पसरतात. रूट सपोर्ट द प्लॅन्ट. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे वनस्पतीच्या मुळाचं की ते वनस्पतींना आधार देण्याचं काम करतं. धिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅपरूट. हे टॅपरूटचे एक एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल. बघा या ठिकाणी मूळ कशा प्रकारे आपल्याला दिसते आहे. हे टॅपरूट आहे. रूट बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. आता काही मुळं जे आहेत त्याच्या मुळाशी काय होतं, केसासारखा भाग आपल्याला दिसतो. दीज आर रूट हेअर्स. त्याला आपण रूट हेअर्स म्हणतो. या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे बघा रूट हेअर्स कशा प्रकारचे आहे, आकृतीमध्ये दाखवलेले आहे. अत्यंत बारीक अशा प्रकारचे जे आहे केसाच्या आकाराचं आपल्याला ते दिसते आहे, ते आहे रूट हेअर. रूट हेअर्स हे आपल्या मुळाच्या शेवटी असतात. द रूट टीप इज डिलिकेट. त्याच्या शेवटी रूट टीप असते आणि ती अत्यंत नाजूक अशा प्रकारची असते. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. या भागामध्ये जो काही ग्रोथ आहे, मुळाची ग्रोथ ही होत असते. द टीप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. आणि त्याच्यावरती आपण ज्याप्रमाणे कॅप घालतो त्या प्रकारची ती रूटच्या एंडिंगला कॅप असते, त्याला रूट कॅप असं म्हणतो आपण. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टीप फ्रॉम इंजुरीज. रूट कॅपचं फंक्शन काय आहे तर त्या रूटला, मुळाला कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये यासाठी ती दिलेली असते. त्यानंतर पहा दुसरं, टेक अ ग्लास जार. एक काचेचं भांडं घ्यायचं आहे अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. आणि त्याला 3/4 आपल्याला पाण्याने भरायचं आहे. प्लेस ॲन ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर. आकृतीमध्ये दाखवलेली, या आकृतीमध्ये पहा कशा प्रकारे दाखवलेलं आहे. एक भांडं घेतलेलं आहे काचेचं आणि त्याच्या मुळा जो कांदा आहे तो आपला अशा पद्धतीने ठेवलेला आहे जेणेकरून त्याची मुळं जे आहे ती पाण्याकडे आकर्षित होतील. 2-3 काही वेळानंतर तुम्हाला दिसेल की अशा प्रकारे ते मुळं पाण्याकडे आकर्षले गेलेले आहेत. थ्रेड. आता त्यानंतर काय होते पहा, ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ रूट्स फॉर 8 days. 8 दिवसानंतर आपल्याला ते लक्षात येईल की मुळं जे आहे त्याचे ते पाण्याकडे आकर्षले गेलेले आहे. थ्रेड लाईक ऑर फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायब्रस रूट. फायब्रस रूटची डेफिनेशन आहे काय तर थ्रेड लाईक म्हणजे धाग्यासारखे किंवा फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम. जे स्टेमपासून निघणारे जे काही तंतुमय अशा प्रकारची रचना असलेले मूळ आहेत त्याला आपण फायब्रस रूट्स असं म्हणतो. दस देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ रूट्स. म्हणून 2 प्रकारचे मूळ आहेत, एक म्हणजे टॅपरूट आणि दुसरा आहे फायब्रस रूट. डायकोटिलेडोनस प्लांट जे आहेत म्हणजे द्विदल वनस्पती जे आहे हॅव टॅपरूट. त्यांची मुळे हे टॅपरूट असतात. वाईल मोनोकोटिलेडन जे आहेत म्हणजे एकदल वनस्पती जे आहे त्यांची मुळे हे फायब्रस प्रकारचे असतात. तिसरे एक आपल्याला कृती दिलेली आहे. सो द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड, सॉर्गम, ज्वार, मेज म्हणजेच कॉर्न, पी म्हणजे वाटाणा, कॉरिएंडर, सांबार इत्यादींचे बिये तुम्ही लावा इन ॲन अर्दन पॉट म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये. कल्टिवेट द प्लॅन्ट फॉर 8 days. जवळपास 8 दिवसापर्यंत त्याला आपल्याला कल्टिवेट करायचं आहे. वन्स द प्लॅन्ट ग्रोज 15 to 20 centimeter हाय अप्रूट देम. 15-20 सेंटीमीटर ते वाढल्यानंतर आपण काय करायचं, त्याला मुळं त्याचे तोडून टाकायचे. मग काय आपल्याला दिसेल त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. ठीक आहे. केअरफुली व्हाईल द सॉईल इज मॉइस्ट अँड पुट डेम जेंटली इन लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर. आता ते उपडत असताना आपण काय करायचं, ते झाड जे उपडत आहे ते करत असताना आपल्याला त्याची मुळं तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. आणि ते मग मुळं जे आहेत ते आपल्याला चांगल्या पाण्यामध्ये, एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ते टाकायचं आहे. द सॉईल विल गेट वॉश्ड ऑफ विदाऊट एनी हार्म टू द रूट्स. ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लॅन्ट हॅव टॅपरूट्स अँड विच वन्स हॅव फायब्रस रूट. हे आपल्याला प्रयोग कशासाठी करायचा आहे की जेणेकरून जे फायब्रस आणि टॅपरूटचा जो प्रकार आहे तो आपल्याला समजून घेण्यासाठी. काही वनस्पतींना टॅपरूट आहे. आपण याच्या आधी शिकलेलो आहे की टॅपरूट कोणते आहे, जे वनस्पती डायकोटिलेडोनस आहेत
त्यांना कोणते रूट असतात आणि मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स जे आहेत त्यांना कोणते असतात. डायकॉटिलिडॉनला टॅप रूट असतात, तर मोनोकॉटिलिडॉन्सला फायब्रस रूट्स असतात, लक्षात ठेवा. प्लांट्स लाईक मेज, शुगरकेन, सॉर्गम हॅव 2 टाईप्स ऑफ रूट. पहा, मका, त्यानंतर ऊस आणि सॉर्गम जे आहेत यांना 2 प्रकारचे मुळं असतात. सम रूट्स आर अंडरग्राऊंड, काही मुळे हे जमिनीच्या आतमध्ये असतात. व्हेअर ॲज सम ग्रो फ्रॉम द स्टेम जस्ट अबोव द सॉईल, काही जमिनीच्या वरती वाढतात. द लॅटर आर कॉल्ड ॲडव्हेंटिशियस रूट्स, त्या मुळांना आपण ॲडव्हेंटिशियस रूट्स असं म्हणतो. मक्याचं रूट या ठिकाणी आपल्याला दिसते आहे बघा या आकृतीमध्ये. Beside the normal functions like absorption of water and minerals, anchoring and supporting the plant, roots perform some other functions too. बघा, झाडाला आधार देण्यासोबतच वनस्पतीची मुळं काय काय करतात, तर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड्स अँड मिनरल्स, वनस्पतींना पाणी आणि जे काही खनिजे आहे त्यांचा पुरवठा करणे, झाडाला अँकरिंग करणे म्हणजे आधार देणे, त्यासोबतच ताठरपणा त्याला देणे. द प्लांट रूट परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू, याशिवाय कोणते कोणते फंक्शन्स मुळं करतात, तर रूट्स शो सम मॉडिफिकेशन्स टू परफॉर्म दीज ॲडिशनल फंक्शन्स. मग त्याच्यामध्ये काही ॲडिशनल म्हणजे वाढीव अशा पद्धतीचे काही मॉडिफाईड रूट्स आर एरियल रूट. त्याचे एक्झाम्पल कोणते आहे, तर हवेमध्ये जे काही आपल्याला मुळं दिसतात, उदाहरणार्थ वडाचं झाड पाहिलेलं असेल तुम्ही, ठीक आहे. स्टिल्ट रूट, रनर्स, ब्रीदिंग रूट्स, निमॅटोफोर्स एसेट्रा हे त्याचे मॉडिफिकेशन आहे. चौथी कृती आपल्याला दिलेली आहे पहा. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार, एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, घ्यायचं आहे. पुट अ प्लांटलेट इन इट, एक छोटंसं रोपटं त्याच्यामध्ये लावायचं आहे, ते मुळासकट लावायचं आहे. इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर डीप इन द वॉटर, त्याचे मुळं जे आहे ते पाण्यामध्ये आपल्याला दिसले पाहिजे. मार्क द वॉटर लेवल ऑन द जार अँड ॲड 5 ml ऑफ ऑइल टू द वॉटर. आता हे बघा, हे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. हे आपण पाणी घेतलं आहे का जारमध्ये, ते जारमध्ये पाणी किती घेतलेलं याचं बाहेरूनच आपण टिक करून घ्यायचं. म्हणजे समजा या ठिकाणपर्यंत आपण पाणी घेतलेलं आहे, तर इथे आपण अशा पद्धतीने बाहेरून टिक करून घ्यायचं आहे. याच्यामधलं पाणी उडलं नाही पाहिजे, बाष्पीभवन झालं नाही पाहिजे, म्हणून याच्यामध्ये थोडंसं आपण ऑइलसुद्धा टाकायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय निरीक्षण कराल, ते निरीक्षण आपल्याला लक्षात येईल. डिस्कस युअर ऑब्झर्वेशन इन क्लास, रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे. बघा, दुसऱ्या दिवशी आपण जर वॉटर लेवल पाहिली तर पाण्याची जी पातळी आहे ती आपल्याला कमी झालेली दिसेल. इतकी होती पहिले, आता इतकी झालेली आपल्याला दिसून येईल. तर ते आपल्याला निरीक्षण त्याचंवालं करायचं आहे, ठीक आहे. तर यूज युअर ब्रेन पॉवर. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहे. व्हॉट वूड हॅव हॅपन इफ प्लांट्स लाईक टॅमरिंड, बनियान अँड मँगो हॅड फायब्रस रूट. टॅमरिंड, चिंच, बनियान, आपलं वडाचं झाड आणि आंब्याचं झाड जे आहे त्याचे फायब्रस रूट असते, तर काय फरक पडला असता, तर सहज आहे, त्यांची जी रचना आहे ती त्या तशा प्रकारची आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो, बरोबर आहे. तर ते झाड आकाराने जे काही मोठी झाडं असतात त्यांचे टॅपरूट असतात, टॅपरूटच का असतात आणि फायब्रस रूट्स का असतात याचं आपल्याला निरीक्षणाने उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे. दुसरं आहे, व्हॉट विल हॅपन इफ द रूट टिप इज इंज्युअर्ड. लक्षात घ्या की जर समजा झाडाच्या अत्यंत संवेदनशील असलेला जो मूळ आहे, त्या मुळाच्या टोकावर असलेले जे रूट टिप आहे ते जर समजा त्याला जर इंजुरी झाली तर काय होईल, बरोबर आहे, ते झाड मरून जाईल, आहे की नाही. विच टाईप्स ऑफ रूट्स डू द फेनुग्रीक, स्पिनॅच अँड ओनियन्स हॅव, प्लांट्स हॅव. फेनुग्रीक म्हणजे मेथी, स्पिनॅच पालक आणि ओनियन म्हणजे कांदा यांचे रूट कसे असतात, फायब्रस रूट्स असतात, बरोबर आहे. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रँचेस ऑफ अ बनियन ट्री ग्रो टुवर्ड द सॉईल. जे रूट्स ट्रंक म्हणजे खोड आणि ब्रँचेस ऑफ बनियन ट्री म्हणजे वडाचं जे झाड आहे ते जमिनीकडे जातात, त्यांची मुळं पहा. दीज रूट्स आर कॉल्ड प्रॉप रूट्स. ते प्रॉप रूट्स म्हणून ओळखले जातात, म्हणजे हवेमध्ये असतात त्याला एरियल रूटसुद्धा म्हणतो. व्हॉट कुड बी द यूज ऑफ दीज प्रॉप रूट्स, या रूटचा काय यूज असेल. इन द बिगिनिंग, सुरुवातीला द बनियन ट्री हॅज व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स. सुरुवातीला ते जेव्हा झाड वाढतं त्यावेळेला त्याचे प्रॉप रूट्स कमी असतात. बट लॅटर ऑन देअर नंबर इन्क्रीजेस सो मच दॅट इट अपियर्स लुक लाईक अ स्मॉल फॉरेस्ट. त्याचे झाडाचे जे काही प्रॉप रूट्स आहे ते वाढतात आणि एक मोठं जंगल असल्यासारखं ते वाटतं. पहा आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. इन कोलकाता, a 250 years old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. इंडियन बॉटनिकल गार्डन जे आहे कोलकातामध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळेल अशा प्रकारचं झाड.
इट इज सपोर्टेड बाय थाउजंड्स ऑफ क्रॉप रूट्स, हजारो क्रॉप रूट्स त्याला आहेत. इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहूड? तुमच्या आजूबाजूला सभोवताली अशा प्रकारचं अशा प्रकारचं वडाचं झाड तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी, बरोबर आहे. फाइंड आउट, टेक्नो सपोर्ट आपल्याला शोधायचं आहे. व्हाय आर द अंडरग्राउंड पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक रॅडिश, कॅरट, बीट अँड स्वीट पोटॅटो थिक, फ्लेशी अँड स्वॅलन? विच पार्ट ऑफ द प्लांट आर दे? कलेक्ट इमेजेस ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ रूट्स अँड सेंड देम टू युअर फ्रेंड्स वाया ईमेल. आता ही ईमेलच्या मदतीने आपल्याला कोणते म्हणजे रॅडिश म्हणा, कॅरट म्हणा, बीट किंवा स्वीट पोटॅटो, त्यांचे जाड किंवा ठोकळ किंवा पातळ अशा पद्धतीचे झाडं कोणते आहे, मग ते रूटचाच प्रकार असल्याकारणाने तुम्हाला निरीक्षण करून त्याचे फोटो, त्याची माहिती तुम्हाला ईमेलच्या मदतीने तुमच्या मित्राला पाठवायची आहे. ठीक आहे. तर हे सर्व आपण आतापर्यंत पाहिलं. हे सगळं रूटच्याबद्दल आहे. स्टेम आणि इतर जे काही पाठाचे घटक आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. ठीक आहे.